नमस्कार मित्रांनो, धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे प्रकल्पाची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. विशेष म्हणजे आता तुळजापूर सोलापूर टप्प्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. धाराशिव तुळजापूर या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी भराव, पूल आणि इतर बांधकामाची कामे सुरू आहेत. या टप्प्यातील सुमारे 75% काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तुळजापूर सोलापूर टप्प्याचे काम कधी सुरू होणार. याच संदर्भात एकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाची निविदा प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अर्थ ऑगस्टमध्ये थेट काम सुरू होणार नाही. प्रथम निविदा काढली जाईल, त्यानंतर कंत्राटदार निश्चित होईल, मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर 2025च्या उत्तरार्धात किंवा त्यानंतर लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप अधिकृत काम सुरू करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. या टप्प्यात खेड, मार्डी, तामलवाडी, मंगरूळ, सावरगाव अशी 5 नवीन रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. तसेच अनेक पूल, रोड, ओव्हरब्रिज आणि रोड अंडरब्रिज उभारले जाणार आहेत. या संपूर्ण रेल्वे मार्गामुळे धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर यांच्यातील प्रवास अधिक जलद होईल. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठा फायदा होणार आहे. व्यापार, उद्योग, रोजगार या रेल्वे मार्गामुळे चालना मिळेल. आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याकडे लागले आहे. जर निविदा खरंच जाहीर झाली तर तुळजापूर सोलापूर टप्प्याच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होईल. या प्रकल्पाबाबत अधिकृत निविदा प्रसिद्ध होताच त्याची सविस्तर माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या मते तुळजापूर सोलापूर रेल्वेचे प्रत्यक्ष काम यावर्षी सुरू होईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.